हातकणंगले तालुक्यातील आळते येथील महाविद्यालयीन युवतीचा पाठलाग करून तिची छेडछाड केल्याप्रकरणी येथील अजीज इक्बाल नदाफ वय 29 राहणार चौगुले स्टॉप आळते याच्या विरोधात हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत हातकणंगले पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की आळते येथील महाविद्यालयीन युवती सकाळी 10:30च्या दरम्यान मुख्य रस्त्यावरून हातकणंगले वडगाव रस्त्यावरील बस थांब्याकडे जात असताना आरोपी अजीज नदाफ हा त्या युवतीचा पाठलाग करून तिला विवस्त्र करण्याच्या उद्देशाने तिची ओढणी ओढून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन करत युवतीसोबत सेल्फी फोटो काढून तो तिच्या घरच्यांना दाखवण्याची धमकी देऊन शरीर सुखाची मागणी केली। तसेच पीडित युवतीच्या आईवडिलांना शिवीगाळ करून धमकावल्याप्रकरणी आरोपी अजीज नदाफ याच्या विरोधात हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। संशयित आरोपी अजीज नदाफ गेल्या 4 महिन्यापासून पीडित महाविद्यालयीन युवतीचा पाठलाग करून युवतीला मानसिक त्रास देत होता। गुरुवारी मात्र त्याने तिची छेडछाड करत पीडित युवतीच्या कुटुंबियांनाही धमकावत शिवीगाळ केली। त्यामुळे आरोपी नदाफ याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होते। अधिक तपास हातकणंगले पोलीस करत आहेत। मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून रोहन साजने।